सद्गुरुनाथ महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। श्री संत कोणजी बापू महाराज की जय। कालिका माता की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री रामा प्रार्थिता वानर गण शरणागत विभीषण। सृष्टी घाता कळवळून केले उपशमन क्रोधाचे। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। गौरीपुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन स्वामी जनार्दन यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून शांती ब्रह्म पैठणीवासी श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु जनार्दन माऊलीच्या कृपाशीर्वादाने भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण रामायण, रामायणातील युद्धकांडातील 49व्या शक्ती प्रसंगातील 7व्या अध्यायाला आरंभ झालेला आहे। साधू संतांच्या पवित्र चरणाने दयाघन परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने पावन पवित्र मौजे मुकामी पांगरी बोरगाव या पवित्र भूमीमध्ये महाकाली तुळजापूर मातेचं जे ठाण आहे अशा दरबारामध्ये समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यातून विचारातून अश्विन शुद्ध प्रतिपदी पासून दशमी पर्यंत चाललेला हा आनंद महोत्सव आणि त्या आनंद महोत्सवामध्ये दूध शर्करा योग भगवान प्रभू श्रीरामाची चरित्र कथा आपण ठेवली त्याबद्दल प्रथमतः गावकरी मंडळीला धन्यवाद, कार्यकर्त्यांना धन्यवाद आणि रात्रभर तुमच्यामुळे मंडपाला शोभा आहे। आमच्या माता भगिनी त्यातले त्यात लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे। आणि इकडे ह्या कुमारी यांनी रात्रभर जशी 14 वर्ष उर्मिला माता हातामध्ये पंचारती घेऊन उभं राहिली, लक्ष्मण महाराज प्रभू रामचंद्रासोबत येईपर्यंत तिचं 14 वर्षाचं तप होतं। यांचं आम्हाला लक्ष्मण चांगला मिळावा, मिळत तुमच्या नशिबानं। ही 12 तासाचं तप आहे। तप केलेलं वाया जात नाही। तपे विने दैव दिल्या विने प्राप्त, गोजेवी नाही तर कोणा सांगे। मंडपाची शोभा गावाची कळा मंदिर सांगते, घराची कळा अंगण सांगते, नालेलीचे बाल सांगतात, खालेलीचे सफरचंदासारखे गबूचे गबुगाल सांगतात। तुमच्यामुळे मंडपाची शोभा आहे। नाही तुम्ही जर थांबल्या नसत्या मोठाचे मोठा मांडव ऐकायला 5च पांडव। मी म्हणलं बाकीचे कोणी गेले ते गेले, हा एक ते आमच्या अण्णा पुढे राहील तरी बस झाली। अण्णा आहेत पुढे। कथेचा विषय असा चाललेला आहे, भगवान प्रभू रामचंद्र रागायमान झालेले। कशाबद्दल? माझा भाऊ गेलाय, बाकीचे वाचून काय करायचे? बांधलाय तो धनुष्याला, एकूण सर्वांचा अंत करतो। पण भगवंताचा राग शांत करणारी भक्त मंडळी, देवाचा राग शांत करतात त्याला देव म्हणतात, देवाचा राग शांत करतात त्याला भक्त म्हणतात, आणि मालकाचा राग शांत करतात त्याला पत्नी म्हणतात। महाराज भक्तगणांचं वचन ऐकलं, वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी। भक्तगणाच्या विनंतीला मान दिला भगवंताने, राग शांत केला। हे शांत करण्या गोपासिया आविवेश आणि मोहावेशिया, काय बोलत सोग्रीवासे
काशी परियसिया 49व्या अध्यायाची दुसरी वय बोलू लागलेली शांत करोनी कोपाशी. कोप म्हणजे राग. रागाला शांत केलं आणि मोह जवळ घेतला. मोह म्हणजे कसा? रात्रभर गरमी होऊ लागली म्हणून अंगावरचं पांघरून काढून टाकलं आणि पहाट थंडी वाजली म्हणून मायेचं गोधडं अंगावर घेतलं. कोणतं गोधडं अंगावर घेतलं? गोधडं आता ही भाषा नाही, वाकड ही भाषा ही आता संपत आली. आता चादर म्हणा, चादर अंगावर घेतलं. कोणतं? मोह नावाचं. माया जवळ केली आणि माया जवळ करून शनी काय म्हणतात? लक्षपूर्वक डोळे मिटून कान उघडून ऐका. पुढे घेऊन या लक्ष्मण सुग्रीवा ते बोलावून आधीन परिदिन वचन दशरथ नंदन बोलत देव आधीन कधीच नाही, दिन कधीच नाही. तू तर उदाराचा राणा, माझी अल्पही वासना. पण एका भक्ताच्या पुढे देव कसा झाला? होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. आधीनपणे दिन वचन. कोणता राम? राजा दशरथाचा सूर्यवंशात जन्माला आलेला 7वा अवतार प्रभू रामचंद्र दिन झाले आपल्या भावाचं. कोणता भाऊ? लक्ष्मण नावाचा. लक्षी लावारे चरणी मने नाम याची जनी. लक्ष्मण नावाचे खूप आहेत. भाटेगावात बेत आणि पांगरीत बेत, पण ज्याचं लक्ष आणि मन एकत्र येते त्याचं नाव आहे लक्ष्मण. आपल्या लक्ष्मण नावाच्या भावाचं डोकं मांडीवर घेतलं. दिन झालेला आहे. आधीन वचन आणि राजा दशरथाचा नंदन प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलाले. काय म्हणतात? सुग्रीवा बरेच विनंते द्वावंचक मित्र कार्यार्थी तुझे उपकार किती म्यावचनोक्ती बोलावे. प्रत्येकाने प्रत्येकावर उपकार केला पाहिजे. युट्यूब वाले लक्ष्मण दादा उपकार केला पाहिजे. कारण आपण इथे जन्माला आलो कशासाठी? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. केवळ आपण अपकार करण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी आलो नाही. होईल तेवढा उपकार करण्याचा प्रयत्न करा. सुग्रीवा तुझे माझ्यावर आलोट उपकार झालेले. अरे तुझ्यासारखं मैत्रत्व जगात कोणाचं नाही. आपण लहानपणापासून एका ताटात जेवलो, एका रद्दीवर दोघांना चिवड्यातला चिवडा खाला. चिवडा खाण्यापुरता त्याला मित्र म्हणायचं नाही. ज्यावेळेस आपण शरपंजरी पडलो आणि सांगायच्या अगोदर कळाल्याबरोबर येऊन भेटते, संकटात उभा राहते त्याला मित्र म्हणायचं. दुःखामध्ये सहकार्य करते त्याला पाहुणा म्हणायचं. सोय पाहून येते त्याचं नाव सोयर आहे. कळाल्याबरोबर धावत येते त्याचं नाव पाहुणा आहे. आणि महाराज संकटामध्ये आपला मालक आहे, शरपंजरी आहे, त्याला सोडून जात नाही, तिला पत्नी म्हणायचं. नाहीतर जोपर्यंत चांगला गज 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 मालकाचा खिस्सा आहे तेव्हा लुडू 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 भोवतालून फिरती, तिला बायको म्हणायचं. मजना बोलवे सर्वथा काय तोंड दाव समस्त कुणाविन चरणांगता वचन व्रता वलगलो. देवादि देव सकळ देवाचाही देव बळीया माझा पंढरीराव. स्वतः भगवान म्हणू लागले मी बोललेलं खरं झालं नाही, होतच नाही. मग मी म्हणालो आपा आपलं होईल काय? बोललेलं खरं होईल काय? देवाचं झालं नाही का? देवाना प्रतिज्ञा केली होती मी युद्ध करणार नाही. भीष्माचार्य म्हणले तुम्हाला युद्ध करायला येईल. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, पण भीष्माचार्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली, जगाच्या मालकाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. शेवटी सांगावं लागलं अर्जुना तू या पुढे श्रीखंडीला उभं कर आणि बाण सोडा आता माझ्यावर. ज्या वेळेस भगवंतानी बाणाचा तुकडा हातात घेतला, भीष्माचार्य म्हणले देवा तुझी प्रतिज्ञा
खोटी झाली, युद्ध करायचं नाही म्हणला होतास, युद्ध करायला तयार झाला, देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले मी बोललो पण माझ्या बोलण्याला किंमत राहिली. हे माझ्या अंतकाळीच्या वचना तू अनुलंघाव्या पण सगळे घेऊन वानर गण किष्किंदे गमन करावे. देवाला अंतकाळ आहे का? माणसं लबाड बोलते, आपल्याला वाटते, आणि लबाड बोलणाऱ्यांना कधी बोल जाऊ नये. कमीत कमी 9च्या पुढून बोलत जाऊ, सकाळी 5ला तरी बोलू नये. पण देवानंच बोलायला सुरुवात केली. देव मला मी मरतो, देव मेले आपण असतो का? देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, आणि ते आहे म्हणून आपण इथं बोलायला, इथं बसून ऐकायला, इथं उभं राहून आरती घेऊन उभं राहिल्या. कोण असल्यामुळं? देव असल्यामुळं. पण प्रभू रामचंद्र म्हणाले माझे अंतकाळीचे वचन तू अनुलंघावे संपूर्ण, सवे घेऊन वानरगण किष्किंदे गमन करावे. तुझी राजधानी किष्किंद आहे. हे वानर माकडं अस्वल घे आणि तुझ्या गावाकडे आनंदानं जा. देवानं मरतो म्हणे, बरोबर आहे काय? वानर ऐकू लागले. वानर म्हणले देवा तुम्हाला असं म्हणायला जमणार, आणि तुम्ही मरतो जर म्हणल्या आम्ही सनकाड्याची पेंडी घेऊन. हे विवेचन सवेनावा सर्व प्रकारे संरक्षावा. रावण करुण्या मावाये घेईल जीवायतिया. एकटा जाऊ नको सुग्रीवा. जात असताना बिभीषणाला सोबत नाही. का बरं? रावण माहेरी, रावण नाटके, रावण कपटीये. मावेळी म्हणजे ज्याला जारण मारण उच्चाटन काली काली जंगल में रहने वाली 12 मुर्दे खाने वाली, ज्याला जमते त्याला माव म्हणायचं. आणि माव जर नसती तर राजा असताना गोसाई होऊन 4 पदराची जोळी घेऊन सीतेच्या दारात भीक मागायला आला नसता. हे मायावी. माव वेगळी आणि माया वेगळी. माव म्हणजे रूप बदलणे, आणि माया म्हणजे सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. त्रिगुणाचा रवीला वेळू ब्रह्म विष्णू तयाचे बाळू, लागती पाया ही सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. माया म्हणजे मंदिरात आहे, माव म्हणजे रावणाकडे. हे व्रता जलपलो यासी सौहारीन रावणाची अभिषेकीन बिभीषणाचे निज गजरे सिया किवजा. मोठ मोठ्यानं बोललो. रावणाला मारीन, लंकेचा राजा बिभीषणाला देईन, वाळीला मारीन, किष्किंधेचा राजा सुग्रीव करीन. बोललो पण माझ्यानं करणं झालं नाही. आणि बोललेलं काम करून दाखवलं, त्या बोलण्याला किंमत राहते. माझं बोलणं हरभऱ्याच्या फोलीसारखं झालंय. प्रभू म्हणू लागले बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले. माझ्या बोलण्याला किंमत राहिली नाही. व्रता गेला तो पण न मारवेची रावण न कुढावे तावे वेचनाय प्राणी लक्ष्मण व्यंतला. बोल तरी आयुष्य बोले जेने विठ्ठल डोले. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. महाराज बात अशी बोलना कोई नहीं मानना झूठ, जागा ऐशी पकडना कोई नहीं बोलना उठ. अशा जागेवर बसायचं. आरती पर्यंत कोण म्हण आहे सरकलीकडे अशी जागा धरायची. आणि बोलत असताना आपलं बोलणं अख्ख्या गावाला मानलं पाहिजे. सोमेच्या निजबळे हे दिन रावणाचे चिसाळ्या अवघेचे व्रता गेले रणी मोकली रे सौमित्रेया. काय म्हणाले प्रभू रामचंद्र? आम्ही म्हणाल्या भाऊ नसल्यावर वाटणं करायचं काम नाही, मी एकटाच राहतो. जगाचा मालक म्हणालाय
मी जे करतो म्हणलो होतो ते माझ्या स्वतःच्या बळावर नाही. अंगबळे जांगबळे प्रतापशाळी पाठबळे, पाठबळ मजबूत असलं पाहिजे. माझा पाठीराखा माझा भगवान लक्ष्मण आहे म्हणून मी म्हणलो होतो. लक्ष्मण गेला तर माझ्यानं काम होत नाही. ए रावण बापुड्या किती सोत्र सोनत्र त्रि जगती लागवे मी रघुपती ते शक्ती ती शक्ती प्रतिहात झाली माझे माझ्या मायबापाच्या जीवा माझ्या भावाच्या जीवा मला 2 हात उडी मारण्याची ताकद होती. पण आज माझा भाऊ गेलाय ना, माझं हृदय खचले. सज्जनो मायबापो, तरुणपणामध्ये ज्याची स्त्री गेली त्या सज्जनाला विचारा काय दुःख आहे. ज्या माझ्या माय माऊलीचा तरुणपणात पती गेलाय तिला दुःख काय ते विचारा. आई वडील तरुण आहेत, तरुण मुलगा गेलाय, फक्त त्या मायबापाला विचारा. जगाचा मालक म्हणालाय माझा भाऊ गेलाय, माझी शक्ती संपली. हे सौमित्र माझा निज प्राण सौमित्र माझ्या जीवन सौमित्र मे सबदान त्रिभुवन आक्रमिया जिंकण्याची ताकद एका मिनिटात माझ्या भावामुळे. सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी घरती विरक्ती सौमित्र माझ्या शांती त्रिजगती माझारी सौमित्र माझा निधावा सौमित्र माझा हिसावा सौमित्र माझा वलावा सौमित्र विना जीवा जीव पण कैचे विसावा भावा होता ते माझा भाऊ. सौमित्र मग करिता येते काही नाही मी रघुनाथ दळ दळ हे जीवित अतिनिंदित लोकी किया. करायलो आता काम करायलो, पण कशासाठी? या छातीवर दगड ठेवून. पण माझ्या कामाला आज किंमत राहिली नाही. का? जळो माझे कर्म वाया केली कटकट आणि झाले तैसे तट नाही आले अनुभव. आम्ही जे आता काम करतो या लौकिकांना सांभाळण्यासाठी माझ्या छातीवर दगड ठेवून जगाचा बाप विवेचना तारुणी मी झालो सकळ जनिया उत्तर न बोलवे वचनी लाजमानी वाटत. काय 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 म्हणले राम? बिभीषणाचा ऋणी, बिभीषणाच्या भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर. महाराज, दुसऱ्याच ऋण डोक्यावर ठेवून माणसानं कधीच मरू नये, कधीच मरू नये. मरायच्या आधी आपल्याकडचं ऋण फिटलं पाहिजे. आणि जर आपल्या डोक्यावर ऋण राहिलं तर पुढचा जन्म घेऊन त्याच्या घरी नालीतली आळी होऊन फेडावं लागते. कुत्र होऊन त्याचं दारवंटा राखून त्याचं ऋण फेडावं लागते. कोण म्हणाले? प्रभू म्हणाले. पण कशाचं विभीषणाचं ऋण आहे? भक्तीचं ऋण आहे. भक्ती करारे शिरजोर अंगी वैराग्याची भर. विभीषणाच्या भक्तीचं ऋण ठेवून काय ऋण आहे? तुला राजे देतो म्हणलो आणि माझ्यानं जर राजे देणं नाही झालं तर जगात मला तोंड दाखवण्यासाठी लाज वाटते. मला तोंड दाखव वाटत नाही. का? पैसे घेतेच माणसं म्हणते कसं करा अडचण आहे द्या बरं, तुम्हाला दिवाळीला चुकते करतो. दिवाळीला आणि यावर्षी सारखा पाऊस लागला, नापिकी झाली, दीपवाळी जवळ आली, हातात पैसा नाही, देणारा समोर येऊन लागला. घेणाऱ्याने खाली मान घातली, डोळ्यात पाणी आणलं. समोरच्याने विचारलं दादा का रडता? तुम्हाला जबान दिलेली दीपवाळ्यात चुकतो करतो म्हणून. काहीच नाही, जवळ रुपये नाही. नापिकी झाली, समोर सामानला पुढच्या दीपवाळीला द्या पण दुःख मानायचं नाही. अरे तुमचं म्हणणं बरोबर आहे, आज दीपवाळीला दिले असते मी कालर वर करून वागलो असतो, कालर वर करून. आणि माझ्या डोक्यावर 12 महिने जर तुमचं ऋण राहिलं तुम्हाला पहिल्या पहिल्या मला खाली मान घालावं लागते. कशामुळं? ज्याला लाज कळते त्याला, ज्याला लाजच कळत नाही त्याला निर्लज्जम. हे तुझा चल सामर्थ्य बरं तरी निवटून अलंकानाथ अभिषेकन चरणांगत मजरून मुक्त तो करिया. सुग्रीवा तुझ्या ताकद असेल, तुझ्या सामर्थ्य असेल, रावणाला मार, विभीषणाला लंकेचं राज्य दे
आणि एकदा या ऋणातून मला मुक्त कर. पूर्वीचा काळ होता बरं, आता नाही. 4-5 मुली असायच्या, 2-3 भाऊ संघ एकत्रित राहायचे. 5 मुलीपैकी 4 मुलीचे लग्न झाले. भाऊ म्हणले दादा तुमचं आमचं जमत नाही. मोठा भाऊ म्हणला पोरो एवढं लग्न करू लागा. आणि एकदा या लेकराच्या ऋणातून मी मुक्त झालो. पेनूरच्या गंगेला जाऊन आंघोळच झाली नाही. आंघोळ झाली नाही. आंघोळ एकदा मला ऋणातून काढा. पूर्वीचा काळ होता. आता मुली जबाब म्हणाले द्यायचीच नाही नोकरीवाल्याशिवाय. मुला जबाब म्हणालाय काळी असू द्या काय होत नाही. ते म्हणले जरा उंच आहे 2 फूट उंच असू द्या मला काय होत नाही. ते म्हणले दब्बर आहे 120 किलोची किती असू द्या फक्त मुलगी असाव काही देऊ नका सगळा खर्च दे. तुझे निमित्त माता कृतोपकारी जन्माचा ऋणी ऋणी आहे सकळांचा बहुतवाचा काय बोल काम केलंस ना सुग्रीवा तुझा एकट्याचा नाही. 18 पद्म बांधणार 56 कोटी गोलांगुळ 72 कोटी रीस एवढ्याचा मी ऋणी. एकट्या इटूबाल्याचा नाही मंडपात बसले तेवढ्याचा का बघा ना रात्रभर कशी बसले तो जागा सोडली नाही. आम्ही तरी 12 वाजता आले पुन्हा जाऊन 4 वाजता डुकली घेतली आंघोळ करून तुमच्या पुढे झका दिसायला आले. आम्हाला तुम्ही झोपू नका म्हणायची हिंमतच नाही. एखाद्या झोपू नका बस गुन्ह्यानं झोप घेऊन आला असं आम्हाला सांगायला काय म्हणतात म्हणून म्हणायचं म्हणून गातले लोटांगण सुग्रीवा सुग्रीवा तुझे धरले चरण करावे किसकिंधा गमन विभीषणा समवेत. हात जोडले. कोण लक्ष असलं पाहिजे कोण कोणाच्या पुढे हात जोडाले कोण बोलाले. अध्याची सुरुवात झाली तेव्हापासून राजा सुग्रीव ऐकायलाय आणि जगाचा मालक प्रभू रामचंद्र बोलाले. हात जोडले बोलणं संपलं. आता बोलत असताना बोलत जाऊ हात जोडले पण हात जोडण्याला मर्यादा आहे. कृपा करावी वानरासे सुख द्यावे प्रजेसिया भोगी श्रीपुत्र राजाची शरणागताची कुढावे. हात जोडले वैजनाथ महाराज. कोणाकोणाच्या पुढे हात जोडा. लेकानं बापाच्या पुढे शिष्यानं गुरुच्या पुढे नोकरानं मालकाच्या पुढे पत्नीनं आपल्या मालकाच्या पुढे सुनानं सासूच्या पुढे. पण सासू म्हणाली माय आमच्या संसारामध्ये एवढी उत्पन्न होती 72चा दुष्काळ आम्ही पाहिला बरबड्याच्या भाकरी खाऊन तुम्हाला कमवून ठेवलं. तुम्ही आला तुमच्या नशिबानं चांगलं घर झालंय दार झालंय जरा चांगलं वागा जाय फडफड करू नको तुला हात जोडते. सून होती माझ्यासारखी उगीर बिन फुगीर बिन रगेल बिन. ती म्हणली लगन झालं तसं पाया रोज पडाले नुसती हात जोडालीस पड पाया. सगळं वाया गेलं. सुग्रीवा बिभीषणाला घे ही सगळी सेना घे आणि तुझ्या गावाकडे जा. पण गावाकडे गेल्याच्या नंतर काय सांगितलं सुख द्यावे प्रजेशी प्रति पाळावे राजाशी. गावाकडे गेल्याच्या नंतर गावातल्या लोकांनी तुला गावातला नेता म्हणून बनवलंय गावाचा सांभाळ करण्यासाठी गावाचे हप्ते खाण्यासाठी नाही. गावानं मोठं केलंय ना गोर गरिबावर दया कर गावाला पाणी दे गावातला रस्ता चांगला कर गावातल्या नाल्या चांगल्या कर गावात लाईट ठेव आणि गावातल्या नाल्या चांगल्या कर. घर प्रत्येकाच्या घरी झाडून काढायची गरज नाही. हे काम कर म्हणजे प्रजेला सुख वाटेल. नसता गावाकडे गेला आणि जर वाईट वागू लागला लोक काय म्हणणार त्याची काय चूक आहे. चांगल्याच्या संगतीत राहून चांगलं वागलं चांगल्याला किंमत येते. चांगल्याला किंमत येते आणा आणि चांगल्याच्या संगतीत राहून त्याचं नाव सांगून काळे बाजार करू लागलं बाकीचे लोक म्हणतात त्याची काय चूक आहे संगत असल्याची. सुमित्रा वाचण्या जाना माझ्या नावात ती प्राण
सौमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडिले विभीषणाच्या पुढे प्रभू रामचंद्र म्हणले माझा लक्ष्मण गेलाय ना, मी राहणार नाही. गावाले म्हणले ते 5व्या अध्याय पासून बसले होते, 7वा अध्याय सुरू झाल्यावर चालले, तर तुम्ही बी 7व्याची आरती झाल्यावर जा जा म्हणले. हा माझा भाऊ गेलाय, मी राहणार नाही, मी जगणार नाही, मी उभ्यानं मरणार आहे. वानर म्हणले देवा उभ्यानं मरू नका, जरा बसून मरा. लोकालोकी झाडा घेऊन सौमित्राची भेटेन, मी उभ्यानं मरणार आहे. वानर म्हणले उभ्यानं मरू नका, आम्ही सनकाड्याची पेंडीन काडीची डब्बी घेऊन येतात. प्रभू म्हणले तुमच्या काडीची मला गरज नाही. का गरज नाही? स्वतःच्या हृदयातला जठराग्नी पेटवीन, देह जाळीन, स्वर्ग मृत्यू पाताळ कैलास वैकुंठ स्वर्ग जिथं माझा लक्ष्मण गेला तिथं जाईन, त्याला शोधून काढीन. बसलेले म्हणले उग उशिरा येऊन वरी बसून काही सांगू नका, स्वतःचा देह जाळता येतं का? ज्ञान जाळला, अग्नी प्रज्वलित केला. विश्वमाऊली ज्ञानोबा राहिणी मुक्ताबाईचा लाड पूर्ण करण्यासाठी, मुक्ताबाईचा लाड पूर्ण करण्यासाठी आपल्या जठरात लागणं पेटवला. मुक्ताबाईनं पाठीवर मांडी भाजली, जठरात लागणं पेटवला. नंबर 1. नंबर 2, पांडव प्रताप नावाच्या ग्रंथामधील शेवटच्या अध्यायामध्ये बघा, प्रथादेवी, कुंती, गांधारी, धृतराष्ट्र तपोवनामध्ये गेले. तपश्चर्या चालू होती. दिवसातून 3 वेळेस गंगेचं स्नान, 1 वेळेस कंदमुळं खायची. कंठात प्राण आलेला आहे. स्वतःच्या जठरात लागणं पेटवला, तिघानं हे देह जाळून खल्लास केला. प्रभू रामचंद्र म्हणू लागले माझ्या हृदयात लागणं पेटवीन, देह जाळीन, माझ्या भावाला ओळखीन. जेथे गेला लक्ष्मण तेथे स्वय जाईन, प्राण राहत्यार्ध क्षण करीन गमन सांगा ते. 5 तत्वाचं शरीर हे 5 प्राणीच्या मध्ये आहेत, जे ब्रह्मांडामध्ये ती पिंडामध्ये. हे 5ही तत्व मी जाळीन, लोकालोकी झाडा घेईन. जिथं माझा भाऊ आहे तिथं मी जाणार आहे, 1 क्षण सुद्धा मी इथं थांबणार नाही. जय काटा जळ सर्वांग माझ ते होर पळे गात्रे विकळ झाली सकळी. शरीर तळतळे कापते. नाथ महाराज म्हणले सूक्ष्म काष्ट जळे. सूक्ष्म म्हणजे वाळलेलं लाकूड अग्नीत टाकलं स्वयंपाकाला तर ढन 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 जळते. नेमकं वल्ल तोडून आणलेलं टाकलं सुलंगणामध्ये, ती काय करते? फस नुसती हवा मारते आणि फेसकट येते. 2-4 दिवसापूर्वी तोडलेलं त्याला सूक्ष्म म्हणतात. सुकलेलं लाकूड जळते ना, कसं जळते? धुपून धुपून धुपून. पूर्वीचा काळ होता, 8 वर्षात 10 वर्षात 12 वर्षाच्या आत मुलीचे लग्न व्हायचे. घरामधले माणसं महाराज उगीरची उगीर, सासू बोराटी, सासरा खैराचा काटा, ओळख नाही पळख नाही त्याला करायला. आणि इकडं सांगा तर बाप 10 गावात नाव गाजवलेलं, तुमची मुलगी मागत नाही, माग आडन पुढं वीर आहे. सोसाव तर त्रास सहन होत नाही, आणि बापाला सांगा तर बाप आपला घाग आहे. त्याला धुपती गौरी म्हणजे महाराज वल्ली गौरी चुलीत टाकल्या धुप धुप जळती, तस सूक्ष्म काष्ट जळे तेही माझे अंतकरण पोळे. अंतकरण त्या सुकलेल्या लाकडासारखं जाळायला लागलंय. प्रभू रामचंद्र सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे न घडे सर्वता, तुझ विन राज भोगेता मातू समाथा वाजते. ऐका सज्जनो माय बापू, पहिल्या ओळीपासून अध्याच्या इथपर्यंत प्रभू रामचंद्र बोलले. इथून राजा सुग्रीवाने बोलायला सुरुवात केली. प्रभूचं बोलणं संपलं नाही तोपर्यंत सुग्रीवानं होठ सुद्धा हलवला नाही. याचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम
प्रभू रामचंद्र आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं चरित्र अण्णा कशासाठी ऐकायचे? आपल्याला सुधारण्यासाठी, का करमणुका म्हणून, टाइमपास म्हणून, रात्रभर झोप येणं झाली म्हणून रात्रभर चितिरायचे काय? जगण्यासाठी. कसं जगा ज्ञानेश्वरी सांगते, कसं वागावं हे रामायण सांगते. रामायण वडिलाचं बोलणं संपेपर्यंत आपण बोलायचं नाही, गुरुचं बोलणं संपोस्तोर शिष्याने बोलायचं नाही, सासूचं बोलणं संपोस्तोर सुनानं बोलायचं नाही. सुनानं डोळे मोठाले केले माया, यंदा आलाच त्याला असं मला पुढच्या वर्षाचं नाही. सासाला आम्ही कर बोल द्यायचं, आमची सासू दिवसभर बोलती. मी म्हणलं ती बोलू लागली त्यावेळेस तू पाण्याची गुळणी तोंडात घे. तू बोलत असताना तिला सांगतो, माय तू ही सून जरा तुला दबत नाही, ती बोलू लागल्यावर तू पाण्याची गुळणी तोंडात घे. बोलू याचं नाव आहे मर्यादा. प्रभूचं बोलणं संपेपर्यंत सुग्रीव बोलला नाही. सुग्रीवाने बोलायला सुरुवात केली, रामा हे बोलणं तुमचं योग्य नाही, तुम्हाला हे बोलणं राजा भोगने जे देवी अभक्ष भक्षणे तो जविने श्रेष्ठ वने मात्र गमन तो दोष तो जविने विषय भोग तो जाणा वाचे रोग कैसा संसार नरक नरक भोग भोगावा तो दोन्ही भोगने सुखा त्याहून मरण बरे दे सांडू जाता रघु कोटळ का कल्पन रक भोगावा तुझा सांडिता रघुपते तेव्हा माय सेना शक्ती रावण येऊन शीघ्र गते घातनी ती करीला. म्हाताऱ्यानं 5 वय एकदाच वाचले. आंबट खाते, लिंबाचं कोणी खाते, आंब्याचं रायतं खाते, मिरच्याचं खाते, गाईचं दूध खाते, ताक पिते. आवाज असायला तसाच. आम्ही गुळ खाऊ खाऊ आवाजाला ठेपाच नाही. कुठपर्यंत झालं? काय सांगितलं? देवा तुम्हाला सोडून नुसतं घरलाजाची वासना झाली, संसाराची इच्छा केली, जे खाऊ नाही ते खाल्ल्याचा दोष आम्हाला लागल. आमच्या पत्नीची आम्हाला भजन करता वेळी नुसतं ध्यान आलं, आठवण. अण्णा काय म्हणाले सुग्रीव? 14 वर्षे वनवासात तुम्ही आहेत, आम्ही तुमच्या सोबत आहे. आमच्या गावाकडच्या आम्हाला जर आठवणी आल्या लेकरवाळ्याच्या तर मात्र गमनाचा दोष आम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही जोपर्यंत आम्हाला हातात धरले तोपर्यंत आम्ही माणसे धरी तिथे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. ज्यांना ज्यांना संतांनी हातात धरले त्याचं काम देवाने केले. देवा तुमच्या हातात आम्ही आहे तोपर्यंत माणूस आहे, आणि तुम्ही आम्हाला सोडल्याबरोबर आम्ही झाडाचा पाला आहे. झाडाच्या पाल्याला किंमत राहील तेवढी आम्हाला किंमत राहणार नाही. रावण मायावी, रावण कपटी, तुमची संगत आहे म्हणून आम्हाला रावण काही करत नाही. तुम्हाला सोडल्याबरोबर देवाला सोडलं की अहंकार नावाचा रावण आम्हाला बुडवल्याशिवाय राहते. जे रावण ते सांडण देहात्या अनुसरल्या श्री रामाचे माग ते परताव्या. 100 वर्ष जगायचं तर आम्ही 50 जगू, 50 जगायचं तर 25 वर्ष जगू, पण तुमच्या संगतीत. आणि तुम्हाला सोडल्याबरोबर आम्ही बुडणार आहे. कशामध्ये? महाकुंडामध्ये. आणि 28 प्रकारचे नरक आहेत. नरक वैजनाथ आपा एक कुंड नाही नरकाचा. यमपुरी मध्ये किती? 28 कुंड येतं. आणि ते 28 कुंड श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये सांगितले. भागवत का सगळे स्कंद सांगते, 10वा सांगते, 11वा सांगते, 12वा सांगायला टाइमच नसते. आणि गावाले म्हणते शेवटचा दिवस घ्या पटापट. एका एक निर्वाण करून गा आपण रघुनंदन विवेकी. ऐका 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 काय सुग्रीवाचं बोलणे. रामा तुमच्यासारख्या शहाण्या माणसांना अशी गडबड करायला जमत नाही. आणि आता बी त्यावेळेस सुग्रीवानं बोललेलं बोलणं टिकून आणा. एखाद्या नालायक माणसाच्या नादी जर लागलं आणि ते बोलू लागलं, 4 माणसं जमा होतात, काय म्हणतील? काय हो तुम्ही? ते तर जाणून बुजून गेलेले, तुम्ही बी त्याच्या नादा लागल्या काय? तुम्ही गेल्या काय? तुम्ही कसे शहाणे माणसं, तुम्ही विवेक येत. आणि तुमच्यासारख्यानं असा एकदम विचार करायला, गडबड करायला, होद्या होद म्हणायला
जमना सांगाव शिकवाव हात जोडाव विनंती कराव पाया पडाव आणि पाया पडून ऐकणं गेलं मग पायातलं काढाव दृढाला विचारिता तिथे निर्वाण करावे निश्चिती गेला हे मारुती तो कार्य प्रतिसादिला. तुमच्याकडे कोणती गोष्ट आहे तुम्ही आलतो फालतो ना तुम्ही विवेकी लक्ष्मण महाराज युवक कुठे विवेक नावाची श्रेणी कुठे माऊली ज्ञानोबराने सांगितलं चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे की जे जिथं संत संमेलन आहे तिथे विचाराची घेवाल देवाले. महाराज आपला परिसर श्री संत कोंडजी बापू मारुती महाराज अस्तापूरकर मोतीराम महाराजांचे आपण पायिक आहेत आणि विचाराची घेवाल देवालय आपण भाग्यवान आहेत. भरतखंडे नरदे प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. भारतात महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि त्यातले त्यात नांदेड परभणी जिल्ह्यात जन्माला आलो भाग्यवान आहेत. ए संधी लोटली 3 प्रहार रात्रवरली 1 प्रहार आता येईल कपेंद्र औषधी भार घेऊन या. गडबड केल्यानं जमना गडबड करू नका. गेलेला रिकामे हाताने येणार नाही. गेलेला कुठे हिमालयामध्ये दुर्णांचल पर्वतावर आणि हमी द्यालेला कुठे सूर्यांचल नावाच्या रणभूमीवर भगवान प्रभू रामचंद्राच्या पुढं छाती ठोक हमी द्यालाय. कोण सुग्रीव कुणाची हनुमंतरायाची. आपली सगळ्या गावाला हमी जरी नाही दिली एखाद्यानं तरी म्हणा ए अजिबात त्या माणसाविषयी बोलायचं नाही ते माणूस असा नाही मी गॅरंटी घेतो. एखाद्यानं तरी गॅरंटी घ्यावं. गेलाय रिकाम्या हाताने येणार नाही औषधी घेऊन येणार आहे. 3 प्रहार रात्र संपली 1 प्रहार रात्र शिल्लक आहे. रात्रीची प्रहार 4 आहेत आणि दिवसाची कोण म्हणलं आरती घेतलेल्या मुली नाही. ज्ञानोबराय म्हणाली या 8 प्रहारा माझारी मोटके निमिषे भरी देतू जाय. पहिले प्रहार में जोगी पहिले दूसरे प्रहार में भोगी तीसरे प्रहार में चोर चौथे प्रहार में योगी. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. 4था प्रहार आहे. 3 प्रहार संपलेत आणि 4था प्रहार शिल्लक 1 प्रहार म्हणजे 3 तास शिल्लक आहे. पण म्हणू लागलं सुग्रीव. मी म्हणलं सुग्रीव महाराज आमच्यासाठी 3 तास नाहीत 1 तास उरला खटवंगरायाशी आणि भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तास शिल्लक आहे. 1 तासामध्ये आरती होणार आहे. झोपीतले न तोंड धुवून चहा पिऊन डोकली बाजूला सारून मंडळ हनुमान येतो गेला. समाचार देखो राहिला येणे विलंब लावेला त्वरिता वहेला परतेना. इथला समाचार माझ्या हनुमंतरायानं पाहिलेला आहे. परस्पर सांगून तिकून तिकडे गेला नाही. त्या अर्थी रिकामी हाताने येणार नाही. 4 सुना जर असतील सासून म्हणा अबा का ग तुम्ही काय म्हणा तुमच्यासारखी माझी मोठी सून नाही का. तुम्ही तिघी बी मी घरी नसल्या वरची साई बाजूला सारून गिलासभर दूध नेऊन कवाडाच्या मागं पिता. तिनं कधीच पिलं नाही. ती म्हणली आत्या थांबा तुम्हाला आम्ही पकडून देतात. सास सई तिघी सुना धुवायला निघाल्या. मोठी सून म्हणली आता सगळ्या गेल्या 12 वर्षाच्या कारभारात कधीच मी थेंब सुद्धा पिला नाही पण दूध कसं लागतंय पिऊन बघा. महाराज बोटुळ्याचा भात शिजवला गरम गरम दूध आणि आतमध्ये आतल्या घरात गेली. सासू म्हणली पकडण्यासाठी जाते तुम्ही लई तिचं नाव घ्यायला चोलटी म्हणून चोरी करत नाही म्हणली जाऊन बघा. सासू आली. सासू म्हणली कोणी दिस नाव आहे. मोठी सून शेजाऱ्यांच्या घरी गेली काय की आपण बी दूध घ्यावं आणि घरात जाऊन प्यावं. ती दुधाचा तांबे घेऊन आली. सून माग सरकायली आणि दोघीच्या चेहऱ्यावर सवण्याचा वजळ पडला. ती म्हणली माया आत्या तुम्ही. ती म्हणली अगं मला वाटलं की कोरडा भात कसा खाशील म्हणून दूध घेऊन आली. म्हणली दोघी खाऊ.
काही पडिला असेल गुंतिया लोटून गेली. जने उठवील मारुतिया आतुळतयातील शक्ती जगती नाटोपिया. मारुत्र्याच्या बलाचं वर्णन राजा सुग्री कुर्लाले ऐसा प्रतापी गण सकळ भक्तांचे भूषण शरीर वज्र आईशे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे शपटात ब्रह्मांड बांधण्याची ताकद आहे रिकामे हे माझा दाटगा महाविराम किराम नाम निरंतर त्या कोणा दोस्तर कार्य सत्वर साधेला बलवानच नाही अंगात ताकदवाले लोक खूप आहेत पण माझ्या हनुमानी रामनामाची टॉनिक पिलेली वाटणं जात असताना येत असताना नरड कोल्ड पळडू नाही म्हणून त्यानं मुखामध्ये काय घेतलंय कोण मला चाकलं राम नामाचं चिंतन आहे.